इन शॉर्ट. चेतनजी गुरु यांचं नुकताच आगमन आपल्या व्यासपीठावरती झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि अक्षयदा चव्हाण हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. गुरव यांची प्रमुख भूमिका राहिली होती नेरळ प्रीमियर लीगची डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा यशस्वी करण्यामागे. नमस्कार मंडळी, सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. जय कोळमा माता क्रिकेट संघ शेळू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 20-25 2 दिवसांची क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. आणि जवळपास 12व्या यशस्वी पर्वांसाठी आपण वाटचाल करत आहोत. आणि आज 12वे यशस्वी करण्यामागे 11 पर्वांमध्ये बरीचशी तुफान मेहनत राहिलेली आहे. आणि त्याच वारसा चालत आलेल्या स्पर्धेचा आपण घटक होत आहोत, याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. गणरायाचरणी आपण नतमस्तक झालेलो आहे. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण केलेलं आहे. त्याचबरोबर स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये आपण जन्माला आलो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण करून उद्घाटन सोहळा आपण पार पाडलेला. हिंदू हृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांच्या देखील प्रतिमेचं पूजन आपण केलेलं आहे. आणि वळात मॅचच्या दिशेने भव्य उद्घाटन सोहळा, 5 षटकांची ही लढत. पहिलं षटक, सेकंड षटक, 2 षटक पहिली पॉवर पेची. राजमुद्रा शेळू संघानं टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिलेली आहे, तर जय किरोबा माता शेळू संघाची असणारे प्रथमतः बॅटिंग. पहिला चेंडूचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडत आहोत. गोलंदाजी मार्क वरती तुषार जाधव. पहिल्या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिला बॉल, पहिलाच बॉल करण लॉफ्ट करत असताना मिड विकेटला खेळून काढलाय. हा पहिला चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती भव्य चौकार.
सुरुवात दमदार केलेली आहे. 400च्या स्ट्राईक रेटनं चौकार. ओ आता झेल हवे ते झेलची शक्यता. शॉर्ट मिड विकेट मध्ये पकडली आहे झेल. फलंदाजीतून होते बाद. करण मसनेच्या स्वरूपामध्ये लागणारा पहिला धक्का. ओ आता झेल हवे ते झेलची शक्यता. शॉर्ट मिड विकेट मध्ये पकडली. अरविंदजी शेट्टे साहेबांचं नुकताच आगमन आपल्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होता. त्यांना मी विनंती करत आहोत की आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. आपला मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. शरीरापासून दूर होता. पंचांचा इशारा वाईट बॉल. पंच आदित्य पाटील सर आपल्या समवेत ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये उपस्थित झालेले आहेत. यांच्याच वतीनं व्हाईट बॉल. एक सिंगल या बॉल वरती मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती निलेश आले. तिसऱ्या क्रमांकावरती बॉल तयार. लॉफ करायचं होतं. कमी गतीने टाकलेला चेंडू विकेट किपर कडे चालला. सुरुवात जबरदस्त करून दिलेली तुषारनं आपल्या संघासाठी. 5 षटकांच्या लढतीमध्ये 2 मुख्य पॉवर प्लेचे षटक भरपूर निर्णायक राहणार आहेत. मुख्य व्यासपीठावरून बरेचसे मान्यवर या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत असताना, आनंद घेत असताना त्या सर्वांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. पहिलं महत्वपूर्ण षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती तुषार जाधव. आतापर्यंत धावा तुषारच्या वतीनं आलेल्या 5. महत्वाची 1 विकेट करण मसनेला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. ओ द स्टम्प्स. वाडवा पाटने खेळून काढलेला पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना फलंदाज निलेश मसनेच्या बॅटमधून आला चौकार. ओ द स्टम्प्स. वाडवा पाटने खेळून काढलेला पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना फलंदाज निलेश 4च्या मदतीने संघाची धावसंख्या ही 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन स्कोर कार्ड. तुषार फेकतो पहिलं षटक. हो आणखीन एक कॉपी पेस्ट केलेला जणू काय मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले निलेशने दाखवलेला. आणखीन एक सलगचा दुसरा चौकार. षटक. कॉपी पेस्ट केलेला जणू काय मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले निलेशने दाखवलेला. आणखीन एक सलगचा आणि याच 12व्या पर्वाची जय कोळमा माता क्रिकेट संघ आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 ची देखील सिनेमॅटिक रील आपल्याला वायर सिनेमॅटिक यांच्याद्वारे आपल्याला त्यांच्या इंस्टाग्राम हँडल वरती पाहायला नक्की मिळेल. ज्या 11 यशस्वी पर्व आपण पार पाडलेले आहेत आणि त्याच 12व्या यशस्वी पर्वाचे घटक आपण बनत आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. सलगचा चौकार आलेले 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 वरती. शेवटचा अंतिम बॉल आता पहिल्या षटकाचा बाकी राहतो. शॉट ऑफ गुड लेंथ होता. बॅकफुटला स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा पेश करत असताना सलगचा तिसरा चौकार आलेला निलेश मसनेच्या बॅटमधून. कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना सलगचा तिसरा चौकार. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा पेश करत असताना
पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एन्जॉय केलं तुषार जाधवचं, परंतु शेवट गोड करत असताना पहिल्या षटकाचं तुषार मसनेचे सलग ते 3 चौकार. फ्रेंड्स फॅमिली यांच्या वतीने निलेशने जे सलगचे 3 सुंदर चौकार ठोकलेले त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती शरद आलेत, शरद साळुंके. आक्रमण करण्याचा प्रयत्न नुकताच स्ट्रायकिंग एंड आता समीर आले होते. पहिली सिंगल वेगानं अधिकची काय करत नाहीयेत. एकच रन या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 18 या धावत संख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आता शरद आलेत. आता स्ट्राईक मिळते निलेश मसनेला. नुकताच ज्यांनी सलगचे 3 चौकार ठोकत पहिलं षटक हे चांगल्या रीतीने संपुष्ट केलं. बॉल तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिट स्ट्रायकिंग एंडला खेळलं असते. नॉन स्ट्रायकिंग एंड साठी कदाचित चान्स घेत होते, बॅकअप नव्हतं, त्या कारणास्तव विकेट किपरनं थोडासा पॉज घेतला. रन मिळत नाहीये या बॉल वरती. आतापर्यंत धावा संख्या स्थिरावलेली आहे ती 18च्या घरामध्ये. आमच्या समवेत गिरीश तर ॲज अन ऑफिशियल स्कोरर आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूयात. tenniscricket.in यांच्या द्वारे आपण थेट प्रक्षेपण करत आहोत. ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं तळपंचांच्या वतीनं. लेगपंच ती भूमिका बजावतील. थोडंसं ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं. शरद तयार. शफल होऊन लेग स्टिक चेंडू जरूर मिस करतोय. वाईटच्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या धावा संख्येवरती. 19 ऑन स्कोर कार्ड. शरद साळुंके बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये ते आलेले आहेत. बॉल तयार. कव्हरला उडवायचं होतं, आधीच इरादा बनवला होता. पाठीमागे चालला. लेग स्लिप मध्ये चेंडू फक्त सिंगल या बॉल वरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 20 या धावत संख्येवरती. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात दमदार करून दिली आहे. खास करून शरद अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. पुन्हा एकदा शरद तयार. विथ द स्टम्प्स. खोला टाकला होता चेंडू. लेग स्लिपला चाललाय चेंडू. डायरेक्ट हिट होणं कदाचित गरजेचं होतं. प्रयत्न चांगले होते. 1 रन जरूर मिळते या बॉल वरती. 1च्या मदतीनं टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 21 वरती. 21. श्रीमान जनार्दनजी पानमन अण्णा यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. कर्जत पंचायत समितीचे क्लर्क अर्थातच सहाय्यक यांचं नुकताच आगमन या ठिकाणी झालेलं. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. चांगले फिल्डिंग. सलगचा कदाचित 3रा चेंडू या क्षेत्ररक्षकाकडे आलेला. सलगचे 3 सिंगल आलेत. वाईट +1 या 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि टार्गेट जाऊन पोहोचलेलं आहे ती 23 वर. तेवीस धावा आतापर्यंत. 23 रन स्कोर कार्ड. दुसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शरद साळुंके यांचं ओव्हर. फुलर लेनचा टाकण्यात आला होता. वाईड बॉल. पंचांचा इशारा. लेग स्टिक चेंडू थोडासा मिस करतोय. थोडेसे कन्फ्यूज होते बॉलर आणि त्यानंतर विकेट किपरने स्वतः सांगितले येस लेग स्टिक चेंडू मिस करतोय. आर्ग्युमेंट करण्यात काही नक्कीच आपण पाहिलं तर वाळू बनत नाहीये. 1 एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या 24 वरती जाऊन पोहोचलेले. 24 ऑन स्कोर कार्ड. शरद साळुंके बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याप्रमाणे बॅटिंग निलेश मसनेनं 3 चौकार असं दाखवलेले. आतापर्यंत 2 षटकांच्या पॉवर प्ले मध्ये आपण आलेलो. सेकंड पॉवर प्ले मध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न होता. मधली एसटी वाकवली. अक्षरशः उकडवून लागलेली मधली स्टिक. फलंदाजीतून होते बाद.
धक्का लागलेला दुसरा बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅट्समन आउट. स्पर्धेच्या वतीने आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर अक्षय खारीक यांचं आगमन झालेलं, त्यांनाही विनंती करत आहोत आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर जे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात त्यांना आम्ही विनंती करत आहोत. ग्रामस्थ मंडळ शेळू बांदिवलीच्या सर्व मान्यवरांना विनंती करत आहोत किंवा ग्रामस्थांना आम्ही विनंती करत आहोत की आवर्जून आपण अख्खाचं व्यासपीठ समजून आपल्या व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. युवा उद्योगपती अभय खारीक यांच्या वतीनं सचिन डांगरेच्या षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक हार्ड हिटर शेलू टीमचा म्हणून ओळख असणार सचिन डांगरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. हो, सेन्सिबली पुश करतात. पाठीमागे लेग स्लिप मध्ये जवळपास 4था चेंडू या ओव्हरचा या खेळाडूकडे चाललेला. 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे 25 या धावसंख्येवरती. 2 षटकानंतर आपण या मॅचचा ड्रिंक्स ब्रेक आपण या ठिकाणी करत आहोत, याची नोंद घ्या. चला अधिकचे खेळाडू आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. काही विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत. चला पाण्याची व्यवस्था करा. 3 षटकानंतर पाण्याची व्यवस्था केली जाणार नाहीये. 2 षटकामध्ये या मॅच पुरता आपण ड्रिंक्स ब्रेक घेत आहोत. उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. युवा नेते, कृतिशील विचारांचे गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे. मूर्ती लहान आहे परंतु विचारांची कीर्ती महान आहे. बऱ्याचशा असंख्य परिसरांमध्ये दादांनी बराचसा प्रेम पेरलेला आणि त्या कारणास्तव आज फार कमी वयामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकारण क्षेत्रामध्ये यशाची उंच शिखर गाठणारे व्यक्तिमत्व अर्थातच युवा नेते, युवा उद्योगपती प्रथमेश दादा मोरे, युवा सेना तालुका अधिकारी कर्जत यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आम्ही दत्ता मामा पाटील यांना विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्या स्पर्धेचे मुख्य मान्यवर, मुख्य प्रणिते प्रथमेश दादा मोरे यांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घ्यावा. युवा सेनेचं भगव्या सोबत एकनिष्ठ राहणारं हे व्यक्तिमत्व, नेहमीच युवा सेना सोबत आपल्या जवळचे संबंध बनवणारे, आपल्या नेरळ परिसरामध्ये बऱ्याचशा गरजूंना सरळ हाताने मदत करणारे, बऱ्याचशा युवांच्या गळ्यातील प्रेरणा आणि तायत बनणारे प्रथमेश दादा मोरे स्वतः चांगले खेळाडू आहेत.
नेरळ प्रीमियर लीगच्या वतीने स्वतः चांगले आयोजक राहिलेले आहेत. 2026 मध्ये 9, 10, 11 फेब्रुवारी मध्ये त्यांच्या वतीने नेरळ प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर प्रथमेश दादा मोरे यांचा भव्य सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती करण्यात आलेला आहे. अक्षयदादा चव्हाण हे देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण अर्जुन तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडणार आहोत. अक्षयजी चव्हाण साहेबांना विनंती की आपण या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार आपण करावा. नेहमीच प्रथमेश दादा मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सुक्का दुःखामध्ये नेहमीच अक्षयदादा चव्हाण नेहमीच उपस्थित असतात आणि त्यांचाच भव्य सन्मान मायाची भगवी उपदार शाल सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून तुळशीचं रोपट देऊन आपण अक्षयदादा चव्हाण यांना सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर चेतनदादा गुरव यांचा सुद्धा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. हा सन्मान करण्यासाठी आम्ही मंगेश दादा तरे यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण चेतनदादा गुरव यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. चेतनदादा गुरव अक्षयजी चव्हाण म्हटल्याच्या नंतर नेरळ प्रीमियर लीग जी डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहिली, आम्ही जवळून पाहिली. दोघांची तुफान अफाट मेहनत राहिलेली आहे आणि चेतन गुरव यांच्या समवेत आम्ही बराचसा वेळ त्या स्पर्धेमध्ये स्पेंड केला होता. त्यानंतर बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी लागली होती, ते नक्कीच आमच्या कानावरती पडलं. त्याचबरोबर युवा उद्योगपती युवा उद्योजक अभयदादा खारीक, सतीशदादा खारीक यांचा सुद्धा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. आम्ही दोन्ही खारीक बंधूंना विनंती करत आहोत की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं युवा सेना तालुका अधिकारी प्रथमेश दादा मोरे या स्पर्धेच्या निमित्तानं रजा घेतात. नक्कीच उद्याच्या दिवसांमध्ये ते बक्षीस समारंभासाठी उपस्थित होतीलच. त्याचबरोबर संपूर्ण शेळूकरांना दादांच्याच वतीनं आपण निमंत्रण देऊयात की नेरळ प्रीमियर लीग येत्या 9, 10, 11 जानेवारी मध्ये आपल्याला नेरळ प्रीमियर लीगच्या वतीनं कोतवालवाडीच्या क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन पाहावास मिळणार आहे. तर नक्की आपण आवर्जून 9, 10, 11 जानेवारी मध्ये नेरळ प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा आनंद घेण्यास विसरू नका. सन्मान आपण नुकताच पार पाडत. सतीश दादा खारीक, अभयदादा खारीक या दोन्ही बंधूंचा खारीक परिवार म्हटल्याच्या नंतर आठवण होते आपले थर्ड सरपंच शिवाजी शेठ खारीक साहेबांचं, ज्याप्रमाणे सेवा या संपूर्ण ग्रामपंचायत विभागामध्ये दादांना साहेबांना पुरवलेली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे खारीक बंधू तोच वारसा टिकवून ठेवत असताना त्यांचं सुद्धा आपण भव्य सन्मान या स्पर्धेच्या वतीनं पार पाडत आहोत. पांडुरंगजी डांगरे महाराज हरिभक्त पारायण महाराजांना विनंती करत आहोत की आपण सुद्धा यावं. आपला मी सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. सन्मान आपण करत आहोत हरिभक्त पारायण पांडुरंगजी डांगरे महाराजांचा सन्मान आपण करत आहोत. वारकरी क्षेत्रामध्ये बरीचशी वर्षांपासून ज्यांनी सेवा पुरवलेली आहे त्या डांगरे महाराजांचा सन्मान आपण गणेशदादा तरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्याचबरोबर रोटरी क्लबचे अध्यक्ष अर्जुन तात्या तरे यांचा सुद्धा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहोत. आम्ही साहेबांना विनंती करत आहोत की आपण या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
आपण आलात, आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहे, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. शेलू रिक्षा स्टँड यांच्या वतीनं भास्कर भोईर यांच्यासाठी पारितोषिक आहे. सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पानमन अण्णा यांचा आपण सन्मान करत आहोत. खरं तर शरीराने थोडेसे आदोत, परंतु जशी आमच्यापर्यंत माहिती मिळाली की बरेचसे गडकिल्ले त्यांना सर देखील केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण जपतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थानं स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये आपण जन्माला आलो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. नुकताच जशी आम्हाला माहिती मिळाली की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ज्यांची ओळख आहे ते कळसुबाई शिखरावरती म्हणजे 31 डिसेंबर म्हणजे 2026 नवीन वर्षाचा स्वागत अण्णा हे गड किल्ले सर करून, अर्थातच कळसुबाई शिखर करून करणार आहे. त्यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय असू शकते. 15 वर्ष झाली, दरवर्षीप्रमाणे याही वर्षांमध्ये ते कळसुबाई शिखर या ठिकाणी आपल्या नवीन वर्षाचा सुरुवात त्या ठिकाणी करणार आहेत पवित्र स्थानातून, आणि हीच तर खऱ्या अर्थानं आपली चालत आलेली संस्कृती. त्याचबरोबर श्रीमान दत्तात्रयजी मसने साहेबांचं नुकताच आपण सन्मान पार पडलेला. माजी सरपंच म्हणून त्यांची राहिलेली बऱ्याचशा वर्षांपासून ओळख, त्यांचाच सन्मान नुकताच आपण पार पडलेला, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आम्ही करत आहोत. आणि उर्वरित जे काही सन्मान आपल्यापर्यंत पोहोचतील ते आपण मध्यंतरामध्ये पार पाडणार आहोत, कारण मुख्य व्यासपीठावरती जे जे मान्यवर उपस्थित आहेत हे आपल्या समवेत उपस्थित राहणारे पूर्ण दिवसांमध्ये नक्कीच आहेत. तत्पूर्वी आपण सेकंड मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करूयात. धामोते बनाम ममदापूर आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत, आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. चौकार हा इशारा आलेला. 4च्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 41 या धावसंख्येवरती. पुढील सामन्याच्या टॉस साठी पण विनंती करूयात. ममदापूर आणि त्याचबरोबर धामोते दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. पाठीमागे चाललाय चेंडू लेग स्लिप मध्ये, 1 रन. अरुणजी मसने साहेब, अरुणजी शिंगटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना पण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरून आपण या सामन्याचा आनंद घ्यावा. संभाजी मसने त्यांचा सुद्धा सन्मान आपण मध्यंतरामध्ये करणार आहोत. ही अशी व्यक्तिमत्व आहे जे क्रिकेट खेळलेलं आहे, ज्यांना स्टेजवरून मॅच पाहण्यापेक्षा स्टेजच्या खाली राहून मॅच पाहण्याचा आनंद घेण्याचा जास्त मजा येते. मसने साहेबांना ही गोष्ट पटली.
बॅकफुटला जात सेन्सिबली पुश करत असताना जेंटल पुश डीप कव्हर पॉइंट मध्ये चाललाय चेंडू. सिंगल कंप्लीट. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 43 या धावत संख्येवरती. काही सन्मानित विशेष आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान मान्यवरांचे आपण घेत आहोत. श्रीमान प्रकाश दादा भगत यांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती घेत आहोत. एक युवा उद्योजक, स्वतः चांगले खेळाडू आहेत, संघ मालक म्हणून त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे. तेच प्रकाश दादा भगत यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर आम्ही विनंती करत आहोत अमरजीत यांना की आपलं शुभ असते आपण प्रकाश भगत साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. त्याचबरोबर देविदासजी भगत साहेब, अर्थातच आपले भगत ब्रदर्स, दोन्ही भगत ब्रदर्स आपण सन्मान करणार आहोत. आम्ही देविदासजी भगत साहेबांना विनंती करत आहोत की आपण या ठिकाणी यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी आपण श्रीमान भगत ब्रदर्स उपस्थित होतात. त्या भगत ब्रदर्सच आपण ताबडतोब सन्मान या ठिकाणी करणार आहोत. भगत ब्रदर्स म्हटल्याच्या नंतर दिलदार व्यक्तिमत्व म्हणून भगत ब्रदर्सची राहिलेली ओळख. दिलदार व्यक्तिमत्व देविदासजी भगत साहेब, गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे प्रकाशदादा भगत यांचा भगत ब्रदर्सचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती या आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. तुलसीचं रोपटं देऊन आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. त्याचबरोबर श्रीमान संभाजी मसने साहेबांचा आपण सन्मान करूयात. आम्ही विनंती करत आहोत पुढील सन्मान करण्यासाठी यावं. संभाजी मसने साहेब आपला मी सन्मान करत आहोत. नागेशजी मसने साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. डांगरेनं फटका खेळलेला सीमारेषेच्या पलीकडे आला षटकार. संभाजी मसने साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. हो, अंतिम चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील जरूर करण्यात आली होती. षटक पूर्ण होतोय. 4 ओव्हरचा खेळ इथून पूर्ण झालेला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या 52. अरुणजी शिंगटे साहेबांचा देखील आपण भव्य असा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. अमर तरे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभाशय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं साहेबांचा भव्य असा सन्मान करावा. श्रीमान अरुणजी मसने साहेबांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करत आहोत. अरुणजी मसने साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. मला नाही घेतला ना.
वळवत मागच्या दिशेने जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषकाचा आनंद आपण घेत आहोत. 12व्या वर्षांमध्ये आपण आलेलो आहे आणि 11 यशस्वी पर्व आपण पाहिलेल्या YR सिनेमॅटिक यांच्याद्वारे या संपूर्ण स्पर्धेची रील आपल्याला पाहावास मिळणार आहे. यश मसने तुफान मेहनत या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करण्यासाठी घेतात. ॲज अन रील मेकर कंटेंट क्रिएटर म्हणून त्यांच्या राहिलेला क्लीन बोल्ड फलंदाज इथून झालेला बाद. पहिला विकेट या ओव्हर मध्ये मिळत असताना गोलंदाज प्रदीप जाधव यांना फलंदाज बाद. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ममदापूर संघाचे कर्णधार मध्यंतरामध्ये टॉस होणं अनिवार्य आहे, तर आपण मध्यंतरामध्ये दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचं अंतिम षटक बाकी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप फेकतोय अंतिम षटक. प्रदीपला नुकताच सफलता मिळाली आहे. नवीन फलंदाज प्रशांत आलेत. प्रशांत झोमटे, कामेश वेले यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे प्रशांत साठी. निर्धाव चेंडू इथून टाकण्यात आलेला. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण आलो. प्रदीप बॉलिंग करतो. अंतिमच्या 3 चेंडूचा आता खेळ बाकी आहे. हो द स्टंप्स लॉफ करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. फलंदाजीतून होतोय बाद. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. धावा संख्या आतापर्यंत 53 वरती आहे. पाहूयात अंतिम 2 चेंडूंमध्ये किती धावा वसूल केले जातील. नवीन फलंदाज हो चांगला टाकलेला. आणखीन एक टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेत असताना काय षटक फेकतो प्रदीप. फक्त एक लेग बायची सिंगल आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेली आहे. प्रदीप जाधव बॉलिंग करतायत अंतिम षटकामध्ये. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. 53 फक्त झालेल्या आता या ओव्हर मध्ये. पाहूयात किती धावा येतील अंतिम चेंडू मध्ये. लॉफ करतायत. लॉंग ऑन मध्ये आलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तुषार त्या ठिकाणी पोहोचतात. पहिली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न चालवलाय. दुसऱ्यामध्ये फलंदाज होतात बाद. एकच धाव या देखील चेंडूवरती मिळते. पहिल्या डावाचा खेळ इथून संपन्न झालेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 54. या धावसंख्येवरती विजयासाठी 55 धावसंख्येचं टार्गेट राजमुद्रा शेलू संघाच्या अगेन्स्ट ठेवण्यात आलेला. पाहूया त्या 55 धावा चेस होतात की डिफेंड होतात. तत्पूर्वी आपण विनंती करूयात टॉस करण्यासाठी दामोदर संघाचे कॅप्टन आणि ममदापूर टीमचे कॅप्टन की आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब उपस्थित व्हा. दामोदर टीमचे कॅप्टन आले. ममदापूर संघाचे कर्णधार आपण उपस्थित व्हा. चला काही सन्मान आहेत आपण या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. मंगेश केबल नेटवर्क आणि कृष्णा इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर श्रीमान उद्योजक मंगेश दादा बोराडे यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. आम्ही मंगेश दादांना विनंती करत आहोत की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
चला लगेचच आपण पुढील सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित झालेले आहेत. आम्ही अभयदादा खारीक यांना विनंती करत आहोत की आपण पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. सतीश दादांना आपण विनंती करू. सतीश दादा यावं आपण टॉस करण्यासाठी. ममदापूर बनाम धामोदी या दोन संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. सतीश दादा खारीक यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार. कोण कॉल करतोय? ममदापूर संघ कॉल करतायत. छापा कॉल करण्यात आलेला आणि पडला काटा. म्हणजे टॉस जिंकलेल्या दामोदी संघाने काय डिसिजन असेल? डिसिजन त्यांचा पेंडिंग असेल. काय सांगाल स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल काय सांगाल? दामोदर संघानं टॉस इथून जिंकलेला. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. ओळात लगेचच ऑन गोईंग मॅच कडे. श्रीमान विठ्ठल तात्या शेलार आपल्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचा भव्य सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. हे सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय मंगेश दादा तर यांना मी विनंती करत आहोत की आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. टॉस आज झालेला. पुढील सन्मान मंगेश दादांच्या शुभ हस्ते आपण घेत आहोत. श्रीमान लाऊड अपील करण्यात आलेले कॉट बियांसाठी अरविंदजी शेट्टे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. पंढरी दादा मसन्यांना मी विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण अरविंदजी शेट्टे साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करावा. क्लीन करंडला सफलता, फलंदाज बाद. अरविंदजी शेट्टे साहेबांचा सन्मान आपण मस्ते साहेबांच्या शुभ हस्ते घेत आहोत. आणि त्यानंतर लगेचच आपण वळवत मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे 55 धावसंख्येचं. आपण लगेचच कॉमेंटरी बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आपल्या समवेत आज अँड को कॉमेंटेटर म्हणून, सहाय्यक समालोचक म्हणून रोहन आपल्या समवेत जॉईन झाले. कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपण या वळवत रोहन नेवले यांच्याकडे पुढील येणाऱ्या पुढील सत्रासाठी या धावा चेस होतात की डिफेंड होतात या करूयात कॉमेंटरी बॉक्स मध्ये. परिवर्तन कुठे जाऊ नका, पात्र आणि एकत्र. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पर्व 12वे. धन्यवाद. धन्यवाद पीयूष सर. तदनंतर मी विनंती करतो भरतजी पेरणे साहेब आपण मुख्य व्यासपीठावर यावं. आपण पाहतोय जय कोलंबा माता क्रिकेट संघ आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 हे पर्व खऱ्या अर्थाने 12व्या पर्वामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पहिली मॅच राजमुद्रा शेलू विपक्ष जय गिरोबा शेलू यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पहिल्या वेळेस बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये 53 धावा करत 54 धावांचा टार्गेट सेट करण्यात, माफ कर 54 धावा झाल्यात, 55 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला. तो म्हणजे राजमुद्रा शेलू या संघासमोर. हो यावेळी
बॉल खाली राहिला आपला भाला मिळते, एक धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे. खऱ्या अर्थाने मोठे फटके खेळण्याची गरज ही राजमुद्रा शेलू संघाला असणार आहे. पॉवर प्ले मध्येच पहिल्या ओव्हर मध्ये एक महत्वपूर्ण विकेट राजमुद्रा शेलू संघाने गमावले. खऱ्या अर्थाने निशित तांबे हा ओपनिंग फलंदाज राजमुद्रा संघाचा जो स्वस्तात परतला. तदनंतर लक्ष असेल ते खऱ्या अर्थाने सौरभ साळुंकेवरती, कारण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळी फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि परफेक्ट जजिंग पाहायला मिळते. आणखीन एक विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. गेली खऱ्या अर्थाने राहुल डांगरे यांनी, त्यासाठी अभिषेक यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि गणेश तरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टोटल 700 रुपयाची ही झेल खऱ्या अर्थाने राहुलने पकडले. मॅचचा विचार केला असता आपला पाहायला मिळतंय चेस करत असताना राजमुद्रा शेलू संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेलाय. आपला पाहायला मिळालं सलामीची जोडी या तंबूच्या असायला परतले. अशा वेळेस शरद साळुंके आणि शंकर कापसे यांच्यावरती जिम्मेदारी वाढली असणार आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय करण मसने. यावेळी यॉर्करल्यांचा चेंडू गोलून काढलाय. लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षक येत, हो थोडी गफलत पाहायला मिळते, परंतु बॉल अडला गेला आणि या 2 धावा ऍड केल्या जात आहेत. या 2 धावेनी गुणफलक आपल्याला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थाने पॉवर प्लेची ओव्हर होती. या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा टार्गेट हा गरजेचा होता, परंतु त्यात असफलता आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मॅच संपली नाहीये, कारण 2च विकेट लूज झालेत. अजूनही राजमुद्रा शेलू या संघाकडे बॅटिंग लाईनअप हा खूप मोठा आहे. अशा वेळेस हा टार्गेट सुद्धा चेस होऊ शकतो. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला ना, गोलंदाजी मार्कवर करणने चांगली गोलंदाजी केली. तदनंतर आणखीन सुद्धा चांगले गोलंदाज हे जय गिरोबा शेलू या संघाकडे असताना आपल्याला पाहायला मिळतात. मिलिंदजी डुकरे साहेब आणि त्यानंतर अक्षयजी खालिक साहेब आणि श्रीकांतजी मसने साहेब, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर या आणि या खेळाचा आनंद घ्या. आपले सहर्ष स्वागत. भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थाने हा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आयोजन केलं गेलंय. दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच चालू आहे, जरा उशीर जरूर झालाय, परंतु रोमांच या मॅचचा कमी झाला नाहीये. दोन्ही बाजूला टफ फाईट दिली जाते. कोणताही संघ हार मानण्यासाठी आला नाहीये. खऱ्या अर्थाने नॉकआउट सामने आपण पाहतोय. अशा वेळेस जो संघ हरेल तो या स्पर्धेमधून माघार घेताना पाहायला मिळेल आणि तो जिंकेल त्याला आणखीन एक संधी मिळेल, आणखीन एक पाऊल तो पुढे जाईल. अशा वेळेस पहिला सामना अतिटतीचा ठरतो, कारण 2 विकेट गेल्यात आणि धावसंख्या सुद्धा कमी झाली. 3 ही धावसंख्या आपण पाहतोय. अशा वेळेस राजमुद्रा शेलू या संघाला मोठे फटके येणे गरजेचं असेल. दुसरं शतक खऱ्या अर्थाने पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती. शिवाजी शेठ खालिक मैदान शेलू आपण पाहतोय. या मैदानावरती हे मोठं आयोजन. शॉटबॉल खऱ्या अर्थाने हा चेंडू मारणे गरजेचं होतं, परंतु लूज क्रिकेट पाहायला मिळतं. लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने सिंगल डबल येणे गरजेचे आहे. बॉल डॉट होणे इथून खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा असेल राजमुद्रा शेलू या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आदेश शंकर कापसेसाठीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर आलाय, नक्कीच प्रमुख पाहुणे येत आहेत की काय. गोलंदाजी चांगले होते जय गिरोबा संघाकडून. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर पहिलं ओव्हर सुद्धा सुरेख हाताळलं गेलं आणि महत्वपूर्ण सलामीची जोडी बाद केली करणने. आणि आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. झेलची संधी, ओहो, एक हाताने अडवण्याचा प्रयत्न, परंतु पुश करत चेंडूला पाठवलाय. सीमा पार आलेला ह्या इनिंगचा हा पहिला षटकार. कमॉन डीजे.
ला जी झेलची संधी होती परंतु रनअप मोठा होता, अशा वेळी जज करणं थोडं अवघड होतं. पुन्हा एकदा गोलंदाज आदेश आपला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. हे डॉट बॉल सातत्याने प्रेशर बनवायचं काम करतायत आणि ते प्रेशर बनलंय सुद्धा, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा अटेम्प्ट करणे गरजेचं असेल राजमुद्रा शेलू संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज आदेश सज्जवला. पंचांच्या डाव्या बाजूने फेकी करत असताना यावेळी लाईन मध्ये पाहायला मिळते थोडी कपावत आणि बायची धाव. ओ घेत असताना विकेट पडली की काय. येस, अंपायर इशारा देत आहेत. धावचीची ही विकेट, महत्वपूर्ण विकेट इथून होते बाद. गमावत होता, अशा वेळेस विकेट टिकणे गरजेचे आहे आणि ही चोलटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये शरद साळुंखेची महत्वपूर्ण विकेट इथून बाद झाली आहे. यावेळेस बॅटिंग लाईन थोडी कमकवत आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रत्येक वेळी जेव्हा विकेट पडते ना त्यावेळेस नेक्स्ट बॅटरला थोडं प्रेशरला सामोरं जावं लागतं आणि तेच प्रेशर आता खऱ्या अर्थाने असणाऱ्या आर्यन महापदी या बॅटरवरती. वाईट जरूर आली होती, एक धाव मिळाली होती, परंतु एक चोलटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी आदेशचा बॉल स्लोअर चेंडू हाताळतोय. आणखीन एक डॉट बॉल येईल आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10 रन. पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आदेश सज्ज होईल. खऱ्या अर्थाने 11 चेंडू फेकून झालेत या इनिंग मध्ये आणि केवळ धावसंख्या ही 11 आपण पाहतोय. तदनंतर सन्माननीय भरतजी पेरणे साहेब, आपण कुठे असाल आपण व्यासपीठावर या. आपले सहर्ष स्वागत आहे. भरतजी पेरणे साहेब, विनंती करतो आपण व्यासपीठावर या. हो, यावेळी लफ केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही, चेंडू निघून गेलाय. आलेला हा पहिला चौकार आपण पाहतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 14 या अंकावरती आहे. खऱ्या अर्थाने आज थोड्या उशिराने चालतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 14 या अंकावरती. पॉवर प्लेचे 2 शतक समाप्त झालेत, म्हणजे जे जो नियम असतो पॉवर प्ले मध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक ठेवायचा, तो आता इथून समाप्त होईल. एक्स्ट्राचे खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर उभे राहतील. अशा वेळेस डिसएडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजासाठी. मोठा फटका खेळत असताना जर फसले तर तिथून विकेट सुद्धा गमावण्याची शक्यता असते. त्याला स्पीडअप करा, पंच आपण वॉर्म करा, कारण आज खऱ्या अर्थाने आपल्याला उशीर होता. शेवटचे सामने सुद्धा अधिकच्या अधिक शतकांचे खेळवले जातील याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. अशा वेळेस आपल्याला प्रत्येक ओव्हर ही स्पीडने हाताळायची आहे. चला, नवीन गोलंदाज पुन्हा एकदा, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं शतक खूप सुरेख आणि हाताळलं होतं आणि आपल्या नावावरती 2 विकेट कमावलेत, तोच करण आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस शंकर कापसे असतील. इनिंग नंबर 3 वरती आले, माफ करा 4 वरती आले, परंतु अजूनही टिकून आहेत. करणचा हा बॉल शंकर साठी. ओ, पुल गेलाय. क्षेत्ररक्षक येईल का? नक्कीच येतोय, जज करेल, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल निघून गेलाय. आलेला हा दुसरा चौकार आपला पाहायला मिळतो. संघर्षमय चौकार राजमुद्रा शेलू या संघाचा. कमांड विजय. नंतर मान्यवरांचे आगमन होतात. बालचंद्री डबरे साहेब यांचे शुभ आगमन होतात. साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आपण मुख्य व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. आपल्या भेटीसाठी आलेली ही स्पर्धा जय कोलंबा माता क्रिकेट संघ आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 12व पर्व, यशस्वी पर्व आपण पाहतोय आणि या पर्वातील पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. खऱ्या अर्थाने आपण
tenniscricket.in च्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. साता समुद्र पार गेलेला हा चॅनल आज या शेलू नगरीत शिवाजी शेठ खारीक यांच्या मैदानावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना करण आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा करण सज्ज होईल. शंकर साठी हा बॉल करणचा. यावेळी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यस, पोहोचलाय. काय झेल घेतले लॉंगॉनच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षकाने यशस्वी झेल घेत एक वादळ शांत करण्याचं काम केलंय. कमॉन डीजे. निलेश आपल्याला मिळाला. पुन्हा एकदा करण सज्ज. एक विकेट अजून कमावल्या. आणखीन एक येईल का? नाही, समोरच्या रिझनला मारलाय. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक येईल. एक धाव आणि या एका धावेला कॉलिंग थांबवली. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये कारण माहिती आहे विकेट लॉस झालेत. 3-4 विकेट गेलेत. अशा वेळेस आणखीन एखादी विकेट खऱ्या अर्थाने संघाला वीक करेल. तिन्ही विकेट मी बोलेन खऱ्या अर्थाने 3 विकेट या खऱ्या अर्थाने करणने घेतल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या जोडी त्यांनी बाद केली आणि त्यानंतर आताची ही खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण विकेट शंकर कापसेची तीही त्यांनी बाद केल्या. राजेंद्र वारके आणि आर्यन महापतीची ही जोडी स्ट्राईकला पाहतो. आर्यनला ओहो, यावेळी लीडिंग एज मध्ये सापडले गेले. आणखीन एक विकेट, आणखीन एक झटका लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे राजमुद्रा शेलू या संघाला. टार्गेट कितीही मोठा असू द्या परंतु तो पूर्ण करण्यासाठी विकेट टिकणं खूप महत्वाचं असतं आणि ते विकेट इथे टिकले नाहीये. बॅक टू बॅक विकेट जातायत आणि त्याच्या अभावी रन सुद्धा बनत नाहीयेत आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन खेळाडूवरती प्रेशर निर्माण होतोय. या कट करण्याचा प्रयत्न परंतु आपला भालामध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय. यष्टी रक्षकाने चूक जरूर केली होती परंतु लगेच बॅकअप आला. हा बॅकअप खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. ताळमेळ राखणं हे खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं आणि तो ताळमेळ जमवण्यासाठी जेवढी कराल तेवढी प्रॅक्टिस कमी असते. पुन्हा एकदा गोलंदाज करण सज्ज होईल. दुसरं शतक आपलं वैयक्तिक हाताळतोय आणि संघाचं तिसरं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालेला करण आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या रिजन मध्ये फटका वीक आहे. क्षेत्ररक्षक चांगली जजिंग आहे आदितची. खऱ्या अर्थाने ती झेल घेणं कठीण होतं परंतु ती झेल सुटली असती तर हा चौका सुद्धा जाऊ शकला असता म्हणून स्वतःला स्टॉप केलं. अगदी शेवटच्या मोमेंटला लॉंग ऑफच्या रिजनला थांबला आणि वेट केला बॉलचा आणि तोपर्यंत ही एक धाव माफ 2 धावा मिळाल्या. या 2 धावेची धावसंख्या गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय 21 या अंकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेत. 12 बॉल आणि 34 धावांची गरज असेल. आव्हान अजूनही संपलं नाहीये. गेम अजूनही संपला नाहीये. इथून एका ओव्हर मध्ये जर 4 मोठ्या हिट आल्या ना सर तर काही होऊ शकतं. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर गाणं.
चौथी ओव्हर मार्गस्थ असेल खऱ्या अर्थाने गोलंदाज आलाय नवीन गोलंदाज इनॅक्ट नंबर 4 वरती, तो म्हणजे भास्कर. वैयक्तिक पहिले भास्कर साठी सुद्धा एक पारितोषिक लागले. त्यांचे मित्र आपल्या भाला मित्रात कामेश वेल्हे यांच्या वतीने लगातार 3 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. हे कॅश प्राइज खऱ्या अर्थाने प्रेरित करतात गोलंदाजांना. कधी विकेट मिळाली, कधी संधी मिळाली, ते कॅश प्राइज सुद्धा मिळतं आणि आपल्या संघाचं काम सुद्धा होतं. हो, यावेळी पुन्हा एकदा अपील, चोरटी अपील केली गेली. खऱ्या अर्थाने या अपील मध्ये विश्वास नव्हता, कारण अनेकदा क्रिकेटमध्ये आपला पाहायला मिळतं एखादी चोरटी अपील सुद्धा कधी कधी यशस्वी होऊन जाते आणि तोच करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हाताळला ना, पहिला चेंडू खूप सुरेख हाताळला, अगदी स्लोअर वन. आणखीन एक 30 गोलंदाजी केली जाते. बॉल जेव्हा स्लो पडतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने बॅटरचा कस लागतो. प्रत्येक बॉलवरती मोठी हिट मारण्यासाठी तुम्हाला अधिक प्रेशर मारावा लागतो, कारण गोलंदाजीची गती कमी असते, ती गती मिळत नाहीये. आणि आणखीन एक सिंगल मिळते. या सिंगल डबलने आता हा गेम होणार नाहीये, तर मोठे फटके येणे इथून खऱ्या अर्थाने गरजेचे असणार आहे. भास्कर पुन्हा एकदा कॅश प्राइज लागले कामेश वेल्हे यांच्या वतीने, मिळवेल का? यावेळी स्टंप सोडत हा चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आउट ऑफ दी स्टंप, आणि एक वाईटच्या अतिरिक्त धावेने गुणफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. धावसंख्या ही 23 या अंकावरती. विकेट हॅट्रिक साठी शेलू रिक्षा स्टँड यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज लागले, म्हणजे टोटल 2500चं कॅश प्राइज घेऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते भास्कर. लोअर फुल टॉस होता, अगदी यॉर्कर लेंथला पडला आणि इथे डायरेक्ट हिटची संधी सुद्धा होती, दोन्ही बाजूला होती, परंतु दोन्ही बाजूच्या हिट ह्या हुकल्या गेल्या आणि एक जीवनदान खऱ्या अर्थाने जितूला आणि राजूला मिळालाय. या सामन्यात केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण विकेट गमावले आणि त्याच्या जोरावरती सामना अपोजिट टीमने जे गिरोबा संघ शेलू या संघाने अर्धा तरी जिंकलाय. 80% सामना हा एका बाजूला झुकवताना पाहायला मिळते. जय गिरोबा संघ शेलू खऱ्या अर्थाने करणची गोलंदाजी यामध्ये काम करत असताना पाहायला मिळाली. ज्या 2 ओव्हर करणने हाताळल्या त्या खरोखर सुरेख हाताळल्या. पहिल्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका दिला नाही. पॉवर प्लेचं शतक हाताळलं, परंतु एकही मोठा फटका न देत असताना सलामीची जोडी खऱ्या अर्थाने जी खूप महाग ठरली असती ती त्याने परतवली. पुन्हा एकदा आणखीन एक स्लोअर वन. या बॉलरने आज कमाल करून दाखवली आहे. स्लोअर बॉल खऱ्या अर्थाने जज करण्यासाठी टायमिंग असतो फलंदाजाला, परंतु तो टायमिंग जुळवून देत नाहीये. ऍक्शन मध्ये वेगवेगळे बदल केले जात आहेत आणि डिलिव्हरी करत असताना आणखीन बदल केले जात आहेत आणि स्लोअर वन हा त्यांचा एक बेनिफिट पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो, समोरच्या दिशेला खेळत असताना थोडेसे चुकले आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज घेत बॉल चष्म्यावरती आदळला. सुरक्षिततेत 25 धावसंख्या पाहतोय. 25. विशेष सहकार्य केलं त्यांचे काही नावे आपण ऐकूया. शिवाजी शेठ खारीक, थेट सरपंच शेलू. आपण पाहतो दिलदार व्यक्तिमत्व. कोणत्याही स्पर्धा शेलू गावात आयोजित केली आणि त्यांचं नाव आलं नाही असं कधी होणार नाही. तदनंतर खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या हाती उद्घाटन समारंभ पार पाडला. प्रमुख पाहुणे प्रथमेश दादा मोरे हे सुद्धा आपण पाहिलं. तदनंतर प्रकाश दादा भगत यांच्या मूल्यवान सहकार्य लाभलं. त्यानंतर दिनेश शेलार आणि अनंत मसने यांच्याकडून सुद्धा आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांच्याकडून आम्हाला बॉल बॉक्स सुद्धा दिले गेले. या स्पर्धेसाठी जेवढे लागणारे बॉल हे त्यांच्या मार्फत पुरवले गेले. त्यानंतर संतोष भाऊ जाधव आणि शंकरजी शेट्टे, त्यानंतर अख्तरभाई पठाण यांच्याकडून आणि अक्षय हिसाळगे साहेब यांचे सुद्धा मूल्यवान सहकार्य आम्हाला लाभले. त्यानंतर किरण बाळाराम मसने यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिले गेले आणि त्या केळी आणि कोल्ड ड्रिंक हे त्यांच्या माध्यमातून पुरवले गेलं. त्यानंतर
या 2 धावेने धावसंख्या गुणफलक आपल्याला पुढे सरसवून पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने औपचारिकता बाकी आहे, कारण पूर्णतः हा सामना आपल्या बाजूला करून घेतलाय जय गिरोबा शेलू या संघाने. नवीन गोलंदाजाला संधी दिली जाते आणि त्याचं चीज सुद्धा करताना पाहायला मिळते. आणखीन एक लोअर फुलटॉस पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती हिट प्रॉपर बसली नाहीये आणि आणखीन एक विकेट इथून डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रेशर निर्माण करण्यात यशस्वी ठरले ते गोलंदाज गिरोबा संघाची गोलंदाजांनी. जी गोलंदाजी केली की आदेशची गोलंदाजी असेल, करणची गोलंदाजी असेल, खऱ्या अर्थाने सर्वच गोलंदाजांनी आज प्रभावित केलं. पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप साठीचा हा बॉल अगदी पिच सोडत पाहायला मिळते. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 26 या आकड्यावरती. माफ करा 28 धावा झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज नवतरुण गोलंदाजाला संधी दिली जाते. आपल्या पाहायला मिळते आणखीन एक विकेट मिळेल का? यस, मिळाल्या. इथून प्रदीपची खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. खूप विकेट लॉस केल्या, अगदी ऑल आउटच्या जवळ येऊन ठेपलेला हा संघ आपला पाहायला मिळतो. पहिली मॅच खऱ्या अर्थाने रोमांचक ठरेला वाटलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये तशी ठरली सुद्धा. भगवान दादा डांगरे हे आमच्या सोबत जोडले गेले. दादांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. या मॅचचा आनंद घ्या, या आयोजनाचा आनंद घ्या अशी मी विनंती करेन. नवीन फलंदाज तुषार जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू गोलंदाज सुद्धा आहे. हो, यावेळी लिडिंग आहे, जज करेल आणि इझी झील सुद्धा घेईल. आणखीन एक विकेटचा पाऊस पडला. करून दिलाय. खऱ्या अर्थाने जी गोलंदाजी केली गेली, विकेट पडल्या जरूर, परंतु नंतरच्या विकेट बॅक टू बॅक घेत असताना नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, विकेट हॅट्रिक हुकली जरूर, परंतु आपली कामगिरी प्रॉपर केल्या. नेक्स्ट मॅच साठी इथे तयार होत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वॉर्मअप मॅच खऱ्या अर्थाने ही जय गिरोबा शेलू या संघाची इथून पुढे चालताना पाहायला मिळते. शेवटची विकेट राखीव ठेवत आपल्याला खेळताना पाहायला मिळते तो म्हणजे राजमुद्रा शेलू हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल फुलटॉस, लोअर फुलटॉस पाहायला मिळतो. चॉप केला, क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप कव्हरला शेवटी हा आडला गेला आणि आपला पाहायला मिळतंय इथून हा सामना, पहिला सामना हिंदू हृदय सम्राट चषकाचा तो विजय झालाय. जय गिरोबा संघ शेलू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला भेटेलच. तदनंतर आपण आवाजामध्ये परिवर्तन करूया. आमच्या समवेत जोडले गेलेल्या पियुष सर यांचा व्हॉइस ऑफ कर्जत आपण आवाज ऐकूया.